संजीव राजे, रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांच्या सातारा आणि पुण्यातील घरांवर आयकर विभागाचे छापे। माजी सभापती रामराजेंच्या चुलत बंधूंवर कारवाई झाल्यानं तापलं राजकारण। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धसांच्या मतदारसंघातील विकास कामांचं उद्घाटन। उघड संघर्षांनंतर पंकजा मुंडे आणि धस एकाच मंचावर। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंमधील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्ह। खडसे आणि फडणवीस यांच्यामध्ये काल रात्री उशिरा भेट। दोनही नेत्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या 7 वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण। 2 कोटींच्या खंडणीची मागणी। 17 तासांनंतरही मुलाचा शोध अजूनही नाही। भंडाऱ्यामध्ये 1 कोटीच्या आमिषासाठी बँक मॅनेजरने बँकेतून काढले तब्बल 5 कोटी रुपये। ड्राय क्लिनिंगच्या दुकानातून रोख रक्कम जप्त। 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं। दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कुंभस्नान। मोदींच्या प्रयागराज दौऱ्याच्या टायमिंगची चर्चा। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हभप शिरीष महाराज मोरेंची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। देहू गावावर कोसळला दुःखाचा डोंगर। पुणे शहरातील काही भागांमधील वीज पुरवठा उद्या बंद राहणार। मेट्रोच्या कामासाठी उद्या वीज पुरवठा बंद। डेक्कन, नारायणपेठ, औंधमधील वीज पुरवठा सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत बंद असणार। अमरावती, जालना आणि हिंगोलीमधील सीसीआय कापूस खरेदी बंद। कापूस ठेवण्यासाठी जिनिंगमध्ये जागा उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय। दिल्ली विधानसभेसाठी 11 वाजेपर्यंत 20% मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, जेपी नड्डा, सोनिया गांधी, केजरीवाल यांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क। केंद्राच्या बजेटनंतर सुद्धा सोने चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच। 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 10 ग्रॅम 86,000 रुपयांवर, तर चांदीचा दर 96,700 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला। आणि विदर्भामध्ये शिकार आणि शिकारी रात्रभर विहिरीमध्ये एकत्र। रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी वाघाची रानडुकराला मदत।